असणारा टेनिस क्रिकेट जगतामधील एक व्यावसायिक खेळाडू, दिग्गज खेळाडू, लोकप्रिय खेळाडू ओमकार देसाईला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या साथीला फलंदाज आपण बघतोय मुझम्मिल खान. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली ओमसाहेब बँड्रा टीम कडून. तर गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय तेटे मॅन फ्रॉम नानकर. या स्पर्धेमध्ये सुद्धा अक्षय तेटे दिसला होता, आपल्याला नानकर संघ खेळताना दिसला होता. पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइडला, मिड विकेटच्या वरतून खेचलाय थेट खेळाडू कक्षाकडे. ओमकारच्या पॅट मधून येतोय पहिला षटकार. भव्य स्वागत झालंय अक्षय तेटेचं. पहिला षटकार येत असताना 57 धावांचं टार्गेट आहे. स्कोर तर चांगला उभा केला यश एंटरप्राइजेस भिवंडी टीमनं, परंतु तो स्कोर सुद्धा थांबवावा लागेल, धावांचं संरक्षण करावं लागेल. थेटेचा हाही बॉल पाठवलाय आणि बॉल जाईल तो सरळ दिलीप वेंकसरकर अकॅडमी मध्ये. ओमकारच्या बॅट मधून येतोय लगातार दुसरा षटकार. आक्रमक फलंदाजीला मात्र सुरुवात केले. सुरुवातीपासूनच आक्रमण हेच बचावाचं तंत्र आणि याच उद्देशानं मात्र मैदानामध्ये फलंदाजी केली जाते ती ओमकार कडून. आजपर्यंत कित्येक वर्ष खरं तर हे नाव मुंबई टेनिस क्रिकेटला पडलेलं हे गोड स्वप्न. ओमकार देसाई अक्षयवर मात्र हल्ला चढवलाय. पहिल्या दोनही चेंडूंवर मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडले. 57 धावांचा चेस करायचा, परंतु ओमकार थांबला तर सारं काही शक्य आहे. 14.14च्या सरासरीने मात्र पुढे सरकायचं आहे. चेंडू सोडून दिला होता, इकडे मात्र थोडासा अंदाज चुकला असेल ओमकारचा. कोणती प्रतिक्रिया नाही. पास कडून डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकारांचा खेळ आल्या आल्या मात्र सादर केलाय. प्रत्येक ओव्हरमध्ये 14ची तरी सरासरी राखावी लागेल आणि पहिल्या 3 बॉल मध्ये 12 धावा आल्यात. फुल लेंथ होता, फक्त दिशा दिले. नाईसली टायमिंग. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. 16 धावा स्कोर कार्डवर. 16 रन्स ऑन बोर्ड नाव. अक्षय तेटे थोडस महागडा ठरत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये यापूर्वी याच संघामधून पवन केणे खेळताना दिसला होता, परंतु पवन केणे नुकताच ISPL मध्ये या खेळाडूची निवड झाले आणि त्यामुळे थोडा आराम असेल. इतर कोणत्याही स्पर्धा तो आता ऍज पर कॉन्ट्रॅक्ट खेळू शकणार नाहीये आणि जर खेळला निदर्शनात आलं तर लगेच तो कॉन्ट्रॅक्ट सुद्धा रद्द केला जातो. रिव्हर्सिव्हचा प्रयत्न होता यावेळेस मात्र ओमकार यांचा. डॉट बॉल निर्धाव चेंडू आता थोडासा लईमध्ये परतत असताना हा चेंडू काहीसा आतमध्ये आला. ऑफ ब्रेक केला होता, ऑफ कटर पाहायला मिळाला. ओमकार देसाई यांचे सुपुत्र वेदांत देसाई माजी मुंबई संघाकडून ISPL खेळताना दिसतील. अंडर 19 कॅटेगरीमध्ये रायगड मधील सुद्धा बरेचसे खेळाडू नव्याने सिलेक्ट झालेत. चेंज ऑफ पेस थोडासा धीम्या गतीने टाकला होता, ओळखला आणि बॉलला पाठवलंय ते स्क्वेअर लेगच्या वरतून. 6 धावांकरता षटकार. 3 षटकार 1 चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षय तेटेचा घाम काढलाय. 22 धावा धाव फलकावर. चला चेंडू द्यायचे मिस्टर ललित.
पंकज माळी येतोय दुसरं षटक घेऊन. मानप्रॉम भाटाळे, भाटाळे संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला. नानकर संघ सुद्धा खेळला. तेजस मात्रे यांनी बऱ्याच दूरवरून संघ आणून खेळवले. सातपाटी संघ खेळला, वर्सोवा संघ खेळला. सगळे कोपरे कोपरे पालघर जिल्हा पासून संघ या स्पर्धेमध्ये खेळले. तळेखार मुरुड संघ ग्रामीण मधून खेळला. 64 ग्रामीण, 32 ओपन, 96 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत आतापर्यंत. ऑन साइडला बळवले बॉल. स्क्वेअर लेगकडे फिल्डर आहे. डीप मध्ये सिंगल मिळेल. पंकज माळी या ओव्हरमध्ये कंट्रोल करावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये अक्षय तेटेच्या धावा आल्या त्या तब्बल 22, आणि त्याचमुळे कमबॅक करावा लागेल या मॅचवर यश एंटरप्राइजेस भिवंडी या टीमला. पंकज माळीकडून नक्कीच त्या अपेक्षा असतील. ओमकार देसाई आणि मुझम्मिल खान असे ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात. ओमसाई पांढरा टीम कडून आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. ओपनची सेमीफायनल तुमच्या समोर आहे. या लढतीतील विजेता संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. या अगोदर ग्रामीण गटामधून मुरबी संघानं या स्पर्धेची फायनल गाठले. विहान खाडेकर मुरबी हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय ग्रामीण पूल मधून. ओ यावेळेस मात्र ऑन साइडला उडवलाय. ओमकार की जय जयकार. काय दर्जेदार खेळ मात्र पाहायला मिळाला आतापर्यंत. चौथा षटकार त्याच्या पॅट मधून कमाल कमाल पाहायला मिळते, आणि धावसंख्या मात्र झपाट्याने वाढत असताना स्कोर कार्ड वर लागले त्या तब्बल 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड. पंकज माळी त्याच्यावर सुद्धा हल्ला चढवलाय. भिवंडीला जिंकायचा असेल तर पहिल्यांदा मात्र हा मोठा अडथळा दूर करावा लागेल तो यश एंटरप्राइजेसला. ओ शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला. जंटल टच दिला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरू शकते, आणि याचंच उदाहरण दाखवून दिलं मैदानामध्ये. स्मार्ट क्रिकेट पाहायला मिळालं, इंटेलिजन्स क्रिकेट पाहायला मिळालं, आणि आज चेंडू तडमॅनला 4 धावां करता चौकार. चौफेर फटकेबाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल ओमकार देसाई. मिस्टर हेलिकॉप्टर या नावानं ओळखला जातो जरूर खेळाडू. हेलिकॉप्टर स्ट्रोक जरूर आलेला नसला, परंतु सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर ओमसाई पांढरा संघ मात्र लीड करतोय या मॅच मध्ये. ओ यावेळेस मात्र पूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार देसाईचा जलवा. आणखीन एक गगनचुंबी षटकार. रन्स 39 धावा धाव फलकावर, आणि ओमकार देसाईच्या वैयक्तिक 38 धावा. 57 करायच्यात, म्हणजेच काय अजून 19 धावांची गरज असेल. 18 धावांची गरज असेल 13 बॉल मध्ये. 13 बॉल 18. तेरा बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. 9 बॉलचा सामना केला आतापर्यंत ओमकार देसाई यांनी. 38 धावा, आणि कसाही चेंडू टाका त्या चेंडूवर मात्र षटकाराची मोहर उमटवत आहेत. पंकज माळी पुन्हा एकदा. आणखीन एक ओमकार देसाईच्या पॅट मधून येतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. शॉर्ट बॉल थोडासा बाउन्सर मारण्याचा प्रयत्न पंकजने केला. तयारच होता पूल साठी. 6वा षटकार ओमकारच्या बॅट मधून निघत असताना 45 धावा धाव फलकावर. अवघ्या 12 धावांची गरज आहे. ओमकार देसाई पोहोचले 44 वर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 अर्धशतक आपण पाहिली. ओपन लॉट्स मधून विश्वजित मात्रे आभ्या दापोलीचा त्याच्या बॅट मधून अर्धशतक आलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं मोराबे ग्रामीणचा संघ
आणि मोराबेचा अमित चिवकरच्या बॅटमधून एक अर्धशतक आलं होतं. आणि वाघाची वाडी ग्रामीणचा संघ अविनाश वाघ त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक आलंय. 3 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. मुझम्मिल ठोकतोय ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याच्या बॅटमधून येतोय षटकार. अर्धशतक धाव फलकावर पांढरा टीमचं. 51 धाबा कंप्लीट होत असताना अवघ्या 13 बॉल मध्ये 51 धाबा पूर्ण केल्यात. आता फक्त गरज असेल ती 6 धावांची. परंतु उत्सुकता एवढीच आहे, ओमकारचं अर्धशतक पाहायला मिळणार का? स्विच इट केला होता. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन मिस्टर विजय पिल्लाय पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि स्क्वेअर लेग अंपायर सिनियर मिस्टर अमोल काळे. यावेळेस सॉफ्ट हँडेड ढकलले. ओमकारला स्ट्राईक वर येऊ दिलंय. स्मार्ट क्रिकेट. मुझम्मिलला सुद्धा माहिती आहे ओमकारचं अर्धशतक व्हावं ही त्याची सुद्धा इच्छा आहे. 44 धावांवर नाबाद खेळतोय. 53 धावा धाव फलकावर. 4 धावांची गरज आहे. परंतु अर्धशतक करायचं असेल तर षटकार खेचावा लागेल. या अगोदर विश्वजित मात्रे, अभ्या दापोली, अमित चिवकर, मोरावे आणि त्याचबरोबर अविनाश वाघ वाघाची वाडी 3 अर्धशतक 12 दिवसात. यावेळेस ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन कडे चेंडू जात असताना कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. डॉट बॉल. 4 धावांची गरज आहे. परंतु ओमकार देसाईचं अर्ध्या शतकासाठी 6 धावांची गरज आहे. 44 धावांवर खेळतोय. 11 बॉल मध्ये 6 षटकार ठोकलेत आतापर्यंत. लॉफ केले बॉल हवेत आहे. मिड ऑफला पडलाय. वॅकंट एरिया नो मॅन्स लँड मध्ये चेंडू सिंगल मिळेल. एकच धाव या ठिकाणी मिळवता आली. टीमची टोटल पुढे जाईल 54 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. परंतु स्ट्राईक एंडला आता मात्र मुझम्मिल खान. या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्धशतकासाठी वाट पाहावी लागेल कदाचित. स्वीप करायचं होतं. यावेळेस मात्र बॉल डॉट निघाला. निर्धाव चेंडूची सांगता. 7 चेंडू आणि 3 धाबा असं इक्वेशन या मॅच मध्ये. ओनली 3 रन्स रिक्वायर्ड. परंतु या 3 धाबा आता मात्र ओमकारच्या बॅटमधून येणार. ओमकारचं अर्धशतक होणार का याची उत्सुकता फक्त क्रीडा रसिकांना असेल. यावेळेस कव्हर्सला भेदत बॉल चाललाय. ओमकारचं अर्धशतक जरूर हुकला असेल परंतु हा सामना जिंकलाय तो ओमसाई बांद्रा टीमनं. अभिनंदन. विदाउट लॉस इकडे मात्र मोठा चेस केलाय. ओमसाई बांद्रा ऑल इंडिया ओपन गटामधून पुढे आलेला संघ आणि या संघानं घातले ओपनची फायनल. अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल ओमसाई बांद्रा. अभिनंदन टीम बांद्रा. नेक्स्ट मॅच ग्रामीणचा उपांत्य फेरीचा सामना. सेकंड सेमीफायनल. या अगोदर एक सेमीफायनल पूर्ण झाले आणि त्या सेमीफायनल मध्ये मुरबी संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. आता मात्र दुसरा ग्रामीणचा संघ त्यांच्या समवेत कोणता असेल आणि यासाठी ही लढाई आहे. एका बाजूला टीम मोरबे नेरे दुंद्रे विभागामधील संघ तर दुसऱ्या बाजूला उल्वे नोड मधील संघ पाहायला मिळेल टीम ओडापून वहाळ.